आज हा जो निषेध आहे ना, हा वसईतील भूमाफिया, विकासक आणि धनाढ्य यांचे पोलिसांशी असलेल्या हितसंबंधांमुळे जो वसईकरांवर पोलीस स्टेशनला अन्याय होत आहे त्याच्या विरोधात मुख्यतः हा आज आम्ही अंतयात्रा ही काढलेली आहे। म्हणजे तुम्ही आमच्या जमिनी वाचवायला जर भूमिपुत्र लढत असाल तर त्याला नोटीस देणार, त्याच्यावर गुन्हे दाखल करणार, मग त्याला त्याच्याकडनं बंधपत्र लिहून घेणार, मग त्याला तडीपार करणार आणि असं संपवण्यापेक्षा आणि भूमाफिया विकासकांना जमिनी मोकळ्या करण्यापेक्षा आमच्याला एकदा मृत्यूदंडच द्या, म्हणजे काय आम्ही कायमचे जमिनी घेण्यासाठी लढण्याचा प्रश्नच येणार नाही। आणि यासाठी या झोन 2च्या प्रमुख ज्या आहेत म्हणजे डीसीपी यांची जबाबदारी असली पाहिजे, प्रमुख अधिकाऱ्याची जबाबदारी असली पाहिजे की माझ्या पोलीस स्टेशनच्या मध्ये काय चाललंय याची, आणि ती जबाबदारी त्या पार पाडण्यामध्ये सक्षम नाहीयेत। कधी संवादामध्ये ते जनरल संवादामध्ये लोकांबरोबर मिसळत नाहीयेत। त्यामुळे हा त्यांचाही निषेध आहे आणि त्यांची तात्काळ इथून बदली करण्यात यावी आणि सक्षम असा अधिकारी वसईला मिळावा। कारण याच मुद्द्याबरोबर वसईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, होणारे खून, तलवार गँग, अनेक गँग वसईत कार्यरत आहेत। महिलांवर होणारे अत्याचार, लहान बालकांवर होणारे अत्याचार याची जबाबदारी कोणाची? म्हणून सीपी साहेब जे आहेत, कौशिक साहेब, ते अत्यंत सज्जन माणूस आहे, कार्यक्षम माणूस आहे। त्यांची आम्हाला विनंती आहे की आता या डीसीपी झोनच्या ज्या चौगुले शिंगी मॅडम ज्या आहेत यांची तात्काळ इथून बदली करावी आणि सक्षम अधिकारी आम्हाला द्यावा। स्थानिक भूमिपुत्र हे आपल्या हक्कासाठी लढत आहेत, संविधानाने दिलेल्या मार्गाने ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत। अशा वेळेला नागरिकांचं रक्षण करण्यासाठी ही पोलीस यंत्रणा आहे, पोलीस आमचे रक्षक आहेत। परंतु रक्षण करणं संविधान दिलेली जबाबदारी हे काही प्रमाणात पोलीस विसरत आहेत। सर्वच पोलीस खराब आहेत असा आमचा आरोप नाही आहे, परंतु पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना जी हिंमत वाटली पाहिजे, पोलिसांपासून त्यांना वाटलं पाहिजे की आम्हाला संरक्षण मिळेल। आज त्यामध्ये नागरिकांना पोलिसांपासून किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून भीती वाटते। बिल्डर, दलाल, भूमाफिया, ड्रगवाले यांना मात्र तिकडे जाण्यात अभिमान वाटतो। पण कुठेतरी इकडल्या स्थानिकांना, इकडल्या नागरिकांना वाटलं पाहिजे की या संविधानाने घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमाच्या आधारे पोलिसांनी काम करावं आणि सोबत इकडले जे भूमिपुत्र आहेत, इकडले जे नागरिक आहेत त्यांना आपल्या पोलीस स्टेशनविषयी आणि पोलिसांविषयी आदर वाटावा, अशी वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे। परंतु ते होत नाही आणि या भूमिपुत्रावर जो अन्याय केला जातोय, भूमिपुत्रांना सुरक्षित वाटत नाही आहे। या विरोधामध्ये आज वसईतले भूमिपुत्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जर आम्हाला न्याय मिळत नसेल, या संविधानाने दिलेल्या नियमाच्या आधारे आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर या संविधानासाठी, या लोकशाहीसाठी, ज्या शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी आजच्या दिवशी त्यांना फासावर चढवलं, या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून या वसईतल्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा, त्यांना अधिकार मिळावा, यासाठी आम्ही लढत आहोत। आणि जर आम्हाला न्यायच मिळत नसेल आणि त्यांच्याकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे, त्यांच्याकडूनच न्याय मिळत नसेल तर मात्र मग आम्हाला मृत्यूदंडच द्या आणि मग आम्हाला इकडून हद्दपारच करा, ही मागणी घेऊन आमचा एक निषेध मोर्चा आज आम्ही इकडे करत आहोत। असं आहे की वसई विरारमध्ये जे पोलीस आहेत ते भूमाफियांचे आणि नेत्यांचे दलाल झालेले आहेत आणि हे करत असताना ते अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन भूमिपुत्रांना तडीपार करणं, त्यांच्यावरती अत्याचार करणं या अशा घटना घडत आहेत। कारण इकडे जे बिल्डर्स आहेत, बिल्डरच्या हाताखालचे हे पावले झालेले आहेत। तुम्हाला माहिती आहे की वसई विरारची कायदा सुव्यवस्था ही फार बिघडलेली आहे। काल सुद्धा एक बाईचा मृतदेह मिळाला, मागील 2 महिन्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 मृतदेह मिळाले, 4 मर्डर झाले। अशी कायदा सुव्यवस्था न सांभाळता हे भूमिपुत्रांवरती अन्याय करण्याचं ते काम इकडच्या डीसीपी कडून चालू आहे, इकडच्या पीआय कडून चालू आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इकडे एकत्र आलो। तर माझ्या भावाची जीव वाचला नसता, मग आम्हाला न्याय कधी भेटणार? ते लोक अरेस्ट झाले नाही, अरेस्ट आम्ही झालो। आज आमची जागा असून आम्ही अरेस्ट झालो। आज पोलीस प्रोटेक्शन फक्त यांनाच गुंडांनाच मिळतं, भूमाफियांनाच भेटतं, आम्हाला भेटत नाही, शेतकऱ्यांना भेटत नाही। का नाही भेटत? पैसे देत नाही म्हणून? पैसे दिले तर काम होईल, नाही दिले तर नाही होणार। कितपत चालायचं हे?